नमस्कार, ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गवाराच्या शेंगांची भाजी। अशा पद्धतीने तुम्ही जर का गवाराच्या शेंगांची भाजी बनवली तर गवाराच्या शेंगा खाणारे पण आणि न खाणारे सुद्धा खूप आवडीने खातील। एवढी भाजी चविष्ट होते आणि खूप कमी वेळेत बनून तयार पण होते। चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी गवाराच्या शेंगा घेतलेले आहे। गवाराच्या शेंगांचं पुढचं मागचं देठ काढून घ्यायचं आणि बारीक असल्या तर त्यांना कापून घ्यायच्या, नाहीतर मग अशा खुडून घ्यायच्या। जाडसर शेंगा असल्या तर त्यांच्या शिरा काढून घ्यायच्या। त्यानंतर मग वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, कढीपत्ता, लसूण, थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आता ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने जाडसर फिरवून घ्यायचं, एकदम बारीक नाही करायचं। त्यानंतर मग आता आपण गॅस पेटवून घेऊ। गॅस पेटवल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये तेल टाकायचं। तेल मस्त छान गरम होऊ द्यायचं। तेल तापलं चांगलं का मग त्यामध्ये टाकायची मोहरी, त्यानंतर टाकायचं जिरे, मग नंतर आपण जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचं। आता याला चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये। आपण सर्व कच्चे मसाले घेतलेले आहे ना, त्यामुळे मग चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये। छान परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची। अशा पद्धतीने मस्त सर्व छान कलर बदलेल तिथपर्यंत होऊ द्यायचं तेलामध्ये। बघा आता कलर पण बदलतोय। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा तेल सुटेल तिथपर्यंत चांगलं होऊ द्यायचं आता मसाल्याला। बघा आता किती मस्त छान तेल सुटलेलं आहे। व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। 1 मिनिट पुन्हा चांगलं होऊ द्यायचं परत। बघा आता किती मस्त छान झालेला आहे मसाला। कलर पण खूप बदललेला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ। आधी टाकायची हळद, त्यानंतर टाकायचं गरम मसाला, त्यानंतर टाकायचं धने पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचं। पुन्हा मसाल्यांना चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये। त्यामध्ये आता गवाराच्या शेंगा टाकून घ्यायच्या। शेंगांना धुवून घ्यायच्या चांगल्या खुडून झाल्यानंतर आणि मग टाकायच्या। आता शेंगांना चांगलं होऊ द्यायचं मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिट। अशा पद्धतीने व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व शेंगांना चांगला मसाला लागला पाहिजे। मसाल्यामध्ये चांगल्या झाल्या पाहिजे शेंगा। चांगला शेंगांचा कलर बदलेल तिथपर्यंत व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं व्यवस्थित। त्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर पुन्हा 1 मिनिट शेंगांना चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये। बघा असं छान मिक्स करायचं। मग आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ। तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात। कमी किंवा जास्त पाणी झालं तरी पण ही भाजी खायला चवदार लागते। त्यासाठी त्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर भाजीवर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिट भाजीला चांगली शिजवून घ्यायची कमी गॅसवर। बघा आता झाकण काढल्यानंतर किती मस्त छान सुगंध पण येतोय आणि भाजी पण अगदी आपली बनून तयार आहे। आता भाजीला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर एखादी शेंग चमच्यामध्ये घ्यायची आणि दाबून बघायचं शेंगला। काही वेळेस काही शेंगा शिजत नाही, त्यासाठी व्यवस्थित एक वेळा चेक करून घ्यायचं। बघा शेंगा शिजलेल्या आहेत। आता त्यावरून मस्त अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची। आता आपली गवाराच्या शेंगांची भाजी बनून तयार आहे। काय मग तुम्ही कधी बनवताय अशा पद्धतीने गवाराच्या शेंगांची भाजी? तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका
तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील अशाच सर्व नवनवीन रेसिपी नक्की बघा. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नवनवीन रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. थँक्यू.